हाय हॅलो नमस्कार. मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला हे लहान मुलांचे पाय कसे स्टिच करायचे असतात ते दाखवणार आहे. सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. ज्यावेळेला डोहाळ जेवण किंवा बेबी शॉवर कार्यक्रम असतो त्यावेळेला ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवून घेतली जाते. मग तुम्हाला कसे स्टिच करायचे हे दाखवणार आहे. ह्याच्यासाठी मी कट बीट्स घेतलेले आहे गोल्डन कलरमध्ये. हे बघा, हे मी गोल्डन कलरमध्ये कट बीट्स घेतलेले आहे आणि ह्याच्यातून मी स्टिच करणार आहे. इथे मध्ये मी कट बीट्स वापरणार आहे गोल्डन कलरचे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे हा साधा शिलाई मशीनचा दोरा घेतलेला आहे. इथे गाठ मारून घेतलेले आहे. आता मी स्टिच करायला सुरुवात करणार आहे. पहिले मी खालच्या बाजूने स्टिच करत जाणार आहे. बॉर्डरने आपल्याला पूर्णला स्टिच करत जायचं आहे आणि व्यवस्थित स्टिच करायचं आहे. जे मी शिकवते तो तुम्हाला पूर्ण शिकवते. हे बघा, आणि परत लॉक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. मी नीडल्समध्ये कट बीट्स घेतलेले आहेत. हे गोल्डन कलरचे आहेत. तुम्हाला दिसत नसलं तर दाखवते. हे असे गोल्डन कलरचे आहेत. आता एक एक आपल्याला स्टिच करत जायचं आहे. दोन दोन आपल्याला स्टिच करायचे नाहीत, एकच स्टिच करत जायचं आहे. पूर्ण जो आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यानुसारच आपल्याला हे स्टिच करत जायचं आहे. दोन घेतले की ते व्यवस्थित बसणार नाही आणि दिसणारही नाही. हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हीही ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला ह्या नीडल्सने जमत नसेल तर तुम्ही साधी सुईही वापरू शकता. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा, मी सगळं काही सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. अशी ही पूर्ण असे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यानुसार हे स्टिच करून घेणार आहे. हे बघा, मी पूर्ण एक कट बीट्सने आउटलाईन स्टिच करून घेतलेले आहे. आता ह्याच प्रकारे मी आता हे आतून असं स्टिच करत जाणार आहे. जसं आपण स्टिच करता आलेलो आहे तर त्याच प्रकारे आपल्याला स्टिच करत जायचं आहे. फक्त इथे आपल्याला एक एक कट बीट्स घेत जायचं आहे. दोन घ्यायचे नाही. दोन घेतले तर ते आपल्याला व्यवस्थित दिसणारही नाही. आणि बघा, मी आता इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे. हे आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला ही अशी डिझाईन करून घ्यायची आहे. कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. अशीच आता पूर्णला स्टिच करत जाणार आहे. हे बघा, तुम्हाला आरीवर्कच्या नीडल्सने जर जमत नसेल तर तुम्ही साधी सुईही वापरून स्टिच करू शकता. आणि कसं स्टिच करायचं हे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आपल्याला इथे फक्त ह्या कट बीट्सने स्टिच करायचं आहे. दुसरं कोणतंही आपल्याला यूज करायचं नाही आहे. मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. मी असे प्रत्येक असे एक एक स्टिच करत जाणार आहे. कट बीट्स हा मी एकच स्टिच करते. हे बघा, अशा प्रकारे, म्हणजे ते आपलं फिनिशिंगमध्ये दिसणार आहे आणि लुक पण छान येणार आहे. जर तुम्हाला कट बीट्स नको असेल तर तुम्ही शुगर बीट्स वापरू शकता, टिकली वापरू शकता, किंवा तुम्ही सिल्क थ्रेडपासूनही बनवू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे स्टिच करू शकता. हे जसं आपण स्टिच केलेलं आहे ह्याच प्रकारे आपल्याला पूर्ण असं आतील बाजू स्टिच करत जायचं आहे. मी असं पूर्णतः स्टिच करून घेणार आहे ह्याच पद्धतीने. आणि कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मी आता परत रिपीट असेच जाणार आहे स्टिच करत करत. ह्याचे पॅचही मिळतात आरीवर्कचे, पण पॅचपेक्षा स्टिचिंग केलेलं व्यवस्थित दिसतं, कारण का पॅच लावलेलं हे व्यवस्थित दिसत नाही फिनिशिंगमध्ये. शक्यतो करून तुम्ही स्टिचच करा. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ह्याला स्टिच करत जायचं आहे. आपण जी लाईन पकडली आहे ती सोडायची नाही. आधीमध्ये आपल्याला स्टिच करायचं नाही, फक्त लाईननुसारच आपल्याला स्टिच करत जायचं आहे, म्हणजे तो आपला पायांचा आकार व्यवस्थित आपल्याला दिसणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि हा व्यवस्थितच आपल्याला करून घ्यायचा आहे. तुम्ही हळू शिका पण व्यवस्थित शिका, हे मी नेहमी सांगते. कारण का जर तुम्ही गडबडीने आणि किंवा घाई करत जर शिकत असाल तर काही उपयोग नाही. जेवढं तुम्ही व्यवस्थित शिकणार आहात तेच तुम्हाला नंतर उपयोग येणार आहे. हे बघा, मी अशी प्रकारे पूर्ण ह्याला स्टिच करून घेणार आहे आता.
मी आता हे पूर्णतः स्टिच करून घेणार आहे आणि परत आणखी आतल्या राऊंडला स्टिच करून घेणार आहे. मी आता हा पूर्ण पाय स्टिच करून घेते आणि मगच तुम्हाला दाखवते, म्हणजे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की पूर्ण झाल्यावर तो स्टिचिंगमध्ये कसा उठून दिसणार आहे ते. हे बघा मी कट बीट्समध्ये असं हे स्टिच करून घेतलेलं आहे. हे बघ व्यवस्थित आपण असं स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कट बीट्सच्या ऐवजी शुगर बीट्सही वापरू शकता, त्यानेही खूप छान लुक येतो. मी आता हे जे बोटं आपण दाखवलेले आहे तिथे मी शुगर बीट्सने सर्कलला आउटलाईन करून घेणार आहे पूर्ण ह्याला, आणि ह्या अशाच पद्धतीने मी हाही पाय स्टिच करणार आहे. मी पहिलं शुगर बीट्सने इथे आउटलाईन करून घेते. हे बघा मी आता इथून स्टार्ट करणार आहे स्टिच करायला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरही वापरू शकता, तसं तुम्हाला आवडेल तसं. हे बघा मी आता हे स्टिच करत जाणार आहे. अशा प्रकारे आपण जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते पूर्ण असं सर्कलमध्ये स्टिच करत जायचं आहे. शुगर बीट्स आपल्याला 2 किंवा 3च घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतात. मी अशा प्रकारे पूर्ण याला स्टिच करत जाणार आहे. हे बघा मी आता ही पूर्णतः सर्कल स्टिच करून घेते. मला जर हे ड्रॉइंग करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला सांगेन. मी आरी वर्क जसं सोप्या पद्धतीने व्यवस्थित शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने मी शिलाईचंही व्यवस्थित शिकवणार आहे, सोप्या पद्धतीने, जेणेकरून तुम्हालाही समजणार आहे. आणि छोट्या छोट्या टिप्स सहित सर्व काही शिकवणार आहे. मी लॉक करून घेणार आहे. लॉक हे कंपल्सरी आहे. मी मागच्या बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टिच झाल्यानंतर लॉक हे कंपल्सरी करा, कारण का जेणेकरून आपण जे स्टिच करणार आहे ते निघणार नाही. हे बघा आता मी ते लॉक करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर मी इथेही स्टिच करून घेणार आहे. व्हिडिओ खूप लॉंग बनतो, त्यामुळे तुम्हाला हे पूर्ण सगळं दाखवता येत नाही. मग त्यामुळे मी काय करणार आहे, तुम्हाला असे स्टिच करून दाखवते, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल कसं स्टिच करायचं आहे. आणि व्यवस्थितच मी शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही समजून व्यवस्थित स्टिच करायला शिकायचं आहे. आणि जर काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. मी अशा प्रकारे हे शुगर बीट्सनेही स्टिच व्यवस्थित करून घेतलेलं आहे. हे सर्कलमध्ये आपलं व्यवस्थित स्टिच झालेलं आहे. अशाच प्रकारे मी हाही पाय स्टिच करून घेणार आहे आणि पूर्ण स्टिच करून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी हाही पाय स्टिच करून घेतलेला आहे. जसं हा स्टिच केलेला आहे त्याच प्रकारे मी हाही स्टिच करून घेतलेला आहे. इथे शुगर बीटचा सर्कल करून घेतलेला आहे. हे असे आपण पाय छोट्या मुलांचे काढून ब्लाऊजवरती पण स्टिच करू शकतो, जे डोहाळ जेवण किंवा बेबी शॉवरसाठी जी खूप डिमांड असते ह्या पद्धतीने आपण स्टिच करू शकतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.